हा मोहीम आता सध्या चालू आहे. कुठल्या संदर्भात कारवाई चालू आहे साहेब? काय तर काही लोक वन वेचे बोर्ड लावले या ठिकाणी असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून वन वेतून रॉंग साईडनी काही गाड्या घालतात. त्यानंतर जे अल्पवयीन मुलं आहेत, ट्रिपल सीट वाहन चालणारे आहेत, मोबाईलवर बोलत वाहन चालणारे आहेत, त्याच्यावर केसेसकडे वरिष्ठांच्या आमच्या CP सरांच्या सूचनेप्रमाणे लक्ष जास्तीत जास्त केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी कारवाई चालू केलेली आहे. किती दिवस कारवाई हे चालू राहणार आहे? कंटिन्यूच राहणार आहेत कारवाई. कंटिन्यूच राहणार आहे का? आपल्या माध्यमातून जनतेला आपण एक आम्ही पोलीस विभागामार्फत आवाहन करतो की लहान मुलांच्या ताब्यात पालकांनी गाड्या देऊ नयेत, ट्रिपल सीट वाहन चालवू नये, त्यानंतर मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवू नये, आणि जे काही मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे जे नियम आहेत, सेक्शन आहेत, त्याचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. अपघात होऊ नये असे काही तुम्ही मोहीम राबवलो का आता ह्याच्या अगोदर? बरोबर आहे. अपघात होऊ नये याकरता काही ठिकाण निश्चित केलेले आहेत. त्या ठिकाणी ओव्हर स्पीडिंग आहे, जसं हायवे आहे त्या ठिकाणी ओव्हर स्पीडिंग त्याच्या केसेस चालू असतात. त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी कार्यरत असते. त्यानंतर हेल्मेट हायवेला त्यांनी वापरलं पाहिजे, वापरत नाही तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येतात. शाळेला जाणारे मुलांना सुद्धा तुम्ही म्हणजे आहे शाळेच्या प्रशासनाला यापूर्वी पण आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फतीनं आम्ही पण त्यांना नियमाप्रमाणेच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी सूचना दिलेल्या आहेत. जे उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाई चालू आहे. धन्यवाद सर. थँक्यू. आता उद्या पेपरला द्या ना रे अण्णा, एक मिनिट. आमच्या बी काढा आरोपी 1 नंबर 2 नंबर 3